तर हाय सर्वांना, जय शिवराय। आज मम्मी आजारी असल्यामुळे आज तिच्याकडून ब्लॉग न येता माझ्याकडून ब्लॉग येणार आहे। तर सर्वांनी माझा ब्लॉग कसा वाटतो ते कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा। पप्पांनी नाश्ता करून देऊन ते गेलेले आहेत। आता ही नाश्ता करून आता गोळी खाऊन आता हिला जरा झोप म्हणलं। मी आता जरा असं काम करतो आणि मी ब्लॉग टाकतो म्हणलं। तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण घरातील पारोसा केर काढून घ्यावं, कारण पारोसा केर हे आधी काढावा लागतो, मग सगळी कामे करावी लागतात। आता आपण सर्व काही स्वच्छ तिन्ही खोल्या आपण लोटून काढून आधी घेऊया। असं सुपलीत गोळा करून आता आपण हे कचरा डस्टबिन मध्ये टाकूया। आज सकाळी मम्मीला उठायचं होईना झालतं, तरी बी बसत उठत तरी बी तिने रांगोळी काढलीच आहे। तिला खरोखर रांगोळीची खूप आवड आहे आणि हे सर्व काही धुवून बिवून काढून बाहेरचं अंगण तिने केलं आहे। आमच्या घरात सर्वांची आवडती सिरियल म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा। आता मी बी ते बघत जाता काम करत आहे। आपल्याला आता यो फ्रीज आहे यो आता क्लीन करून घ्यायचा आहे, कारण हे ग्लास मॉडेल असल्यामुळे ह्याच्यावर लगेच असे डाग बसतात आणि धूळ बसते मेन मुळात। आपल्याला हे फ्रीज क्लिनिंग करून घ्यायचं होता, तर आता यो फ्रीज आपण क्लिनिंग करून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की हा फ्रीज किती घाण होता बघा। तर सगळा हा फ्रीज आपण आता क्लिनिंग करून घेतला आहे। आता यो आता जरासा असा वल्ला यो जरासं, तर आता याला नंतर जरा वाळ्या कपड्याने जरा पुसून काढायला पाहिजे याला, नाहीतर परत घाण बसणार। तिजोरीची काच मी पुसायला कॉलिन घेतलं होतं। कॉलिन जरासं राहिलं होतं ते बी सपल्याचं जमा होतं, त्याला जरासं लावलं तोपर्यंत बाटल्या की सपली। तर हे ह्याला की नाही आता ह्याला नुसता आता साबण लावलाय। साबण लावून याला नुसता कापडानं वल्ल्या कापडानं पुसलं याला नुसता, बाकी काय करा नाही याला। आता कॉलिन आता आज संध्याकाळी आणल्यावर आता याला परत एकदा पुसून काढायचं आपण याला। मम्मीला आजारपणामुळे खूप थकवा आला होता, त्यामुळे मी एनर्जी लावून फ्रीजला ठेवलं होतं, ती मागालती तर ते तिला दिलं। काय घरात कोणच लवकर उठल्या नसल्यामुळे त्यांनी आज देवपूजा राहून गेली तशीच। तर देवपूजा आज राहून दे म्हणली मम्मी, उद्या करून घेऊ आपण देवपूजा। तर ही देवपूजा आता उद्याच। आता आपल्या मित्राची बॅट आणलेली आपण, तर ही आता नंतर आता आपल्याला उन्हात ठेवायला जायचं आहे, कारण आता आपल्याला 4 वाजता खेळायला लागणार आहे। ही बॅट रोज उन्हात ठेवली तरच ही जरासं हलकी वाटते, नाही तर खूप जड वाटते ही बॅट खरोखरच। तर हे आता आपल्याला उन्हात ठेवायला जायचे आहे। आता आपण गॅस कट्टा पूर्ण क्लीन करून घेतला आहे, सोबत बेसिन क्लीन करून घेतलेला आहे। आता आपण भांडी सुद्धा क्लीन करून घेतली आहे, ते तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवतो। एवढी भांडी अशी आपण क्लीन करून घेतलेली आहेत। मी आता हे मूग आपल्याला निवडून दिलेले आहेत। तर आता हे आपण आता हे मुगाची भाजी करायची असल्यामुळे आता हे लावायचं आहे आपण आता कुकरला हे। तर चला आपण ह्याच्यात आता पाणी घालून घ्यायचं आहे। याचा असं झाकून घ्यायचा आहे यो, तर आणि आता यो गॅसवर ठेवायचा आहे आणि मूग शिजवूसपर्यंत वाट बघायची आहे। यो आता इथं लागण झाले बघा। आता आपण गॅस कट्टा धुवून घेतल्यामुळे आता हे सगळं ओलं झाले, त्यामुळे लागण झाले तर व्यासून दे। आता हे जायला लागत जाईल की नाही तसं हे वाळते आणि मग सगळ्याला असं हे प्रज्वलित होते। आपण आता लोटून काढून तिन्ही खोल्या परत आणि आता आपण भांडी धुतलेली आहेत, परत आणि गॅस कट्टा क्लीन केलेला आहे, इकडं मूग शिजवायला ठेवलेले आहे आणि गॅस कट्टा पूर्ण आपण क्लीन केला आहे बेसिन सकट। आता आपली डेली कामं झालेली आहेत सर्व। आजचा डेली ब्लॉग इथेच संपूया आपण आणि आता उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटूया। आता मम्मीला बी आता बरं वाटायला वाटतं, तर आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया। कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा। कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। सर्वांना जय शिवराय।